वळूयात पुढच्या बातमीकडे. दादांचं 100 कोटींचं वक्तव्य आणि मग दुर्दैवी अपघात असं विजय पांढरे म्हणालेत. तर दादा घोटाळ्याविषयी बोलले आणि मग अपघात झाला, त्यामुळे लोकांना संशय वाटतोय असंही पांढरे म्हणालेत. तर राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंनी दादांच्या निधनानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. सिंचन घोटाळ्यामध्ये दादा एकटेच जबाबदार होते असं नाही, असंही त्यांनी म्हटलंय. सिंचन घोटाळ्यात अनेक जण जबाबदार होते आणि चौकशी सुरू राहते. चितळे समितीनं दादांचं नाव घेतलं कारण ते अध्यक्ष होते. चौकशी अहवाल सरकार धार्जिणे असतात. जे सत्य असतं ते सरकार जनतेला सांगत नाही, असंही विजय पांढरेंनी म्हटलंय. जसं अजित पवारांनी सांगितलं की मी सत्तेवर आलो तेव्हा अनेक घोटाळ्यांच्या बाबी माझ्यासमोर आल्या आणि त्याच्यातली मी फक्त एकच बाब सांगतो आणि त्यांनी ती 100 कोटीची बाब सांगितली. पण 100 कोटीचा त्यांनी ज्यावेळेस माध्यमांसमोर सांगितलं, भाजपच्या काळातला हा 100 कोटीचा घोटाळा, आणि त्यानंतर एकाच महिन्यात त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू होतो. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? हां, म्हणूनच तर लोक संशय घेत आहेत की अजित पवार भाजपच्या घोटाळ्यांविषयी बोलले आणि अजित पवारांचा अपघात झाला, तर याच्यामध्ये मागे काही काळबोरं आहे का, हे शंका येणं साहजिक आहे. हे पहा, अजित पवारांचा अपघात ही एक खरोखरच दुर्दैवी घटना आहे. अशी वेळ कोणावरच येऊ नये, पण हा अपघात झालेला आहे. आणि असं जरी असलं तरी न्यायालयीन प्रक्रिया ही चालूच राहते, कारण की त्या सिंचन घोटाळ्यामध्ये एकटेच जबाबदार आहेत अशातला भाग नाही आहे. अनेक लोक त्याच्यासाठी जबाबदार आहेत. परंतु सरकारी चौकशीचे जे अहवाल असतात ते सरकार पूर्णतः जे सत्य असतं ते पुढे जनतेला सांगतात असं नाही. त्यांना जे पाहिजे असतं तेवढंच ते सांगतात, बाकीचे झाकून ठेवतात. जसं चितळेंच्या अहवालाच्या बाबत झालेलं आहे. हे काम चितळे समितीला दिलेलं होतं की जबाबदारी फिक्स करा. किती लोकांवर केली? त्यांनी असं डायरेक्टली कोणाचं नाव घेतलंच नाही. मग अजित पवारांचं नाव का समोर येतं सिंचन घोटाळ्यात? कारण की त्यांनी संबंधित व्यवस्थेवर दोष ठेवलेला आहे आणि त्या व्यवस्थेचे प्रमुख अजित पवार होते. त्यावेळेस महामंडळाचे प्रमुख अजित पवार होते, 5ही महामंडळांचे. त्याच्यामुळे त्या महामंडळांनी किती अनियमितता केलेल्या आहेत ते चितळे कमिटीच्या अहवालामध्ये फार मजेशीर रीतीने लिहिलेलं आहे. मी तुम्हाला